केंद्र सरकार हे वेळोवेळी महिलांसाठी अत्यंत नाविन्यपूर्ण उपयुक्त अशा योजना जाहीर करत असतात। त्यापैकीच महिलांसाठी पैशाचा पाऊस पडेल अशी पोस्ट ऑफिसची एक योजना सुरू केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती। चला तर बघू नवीन काही विशेष। सदर योजनेमध्ये आपण गुंतवणूक कोणत्या प्रकारे करायची आहे, त्यामधून कोणत्या प्रकारचे फायदे कशा प्रकारे भेटणार आहे, याची संपूर्ण माहिती ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सदर योजनेची माहिती मिळण्याकामी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत पोर्टलवर आपण आल्यावर आपणास अनेक योजना दिसतील। त्यामध्ये एक नवीन योजना येथे समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत सर्टिफिकेट योजना। शासनाकडून अनेक योजना जाहीर होत असतात, परंतु सर्व योजनांचा ग्रामीण अथवा शहरी भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यात अत्यंत अडचणी असतात। सर्व योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकामी शासन प्रयत्न करते, परंतु ते 100% यशस्वी होईल याची शक्यता नसते। त्यामुळे ग्रामीण अथवा शहरी भागातील महिलांना या योजनेची माहिती मिळत नसते। या योजनेचा लाभ भारतातील कोणतीही महिला अथवा मुलगी घेऊ शकते। अल्पवयीन मुलगी असल्यास तिच्या पालकांच्या नावे खाते उघडून योजनेचा लाभ घेता येतो। डिपॉझिट ठेव यामध्ये जास्तीत जास्त 1000 रुपये आणि कमाल 100च्या पटीमध्ये आपण रक्कम जमा करू शकतो। एका खात्यात जास्तीत जास्त वार्षिक 2 लाख रुपये जमा करण्याची मर्यादा आहे। आपणास दुसरे खाते उघडायचे असल्यास सध्याचे खाते आणि दुसरे खाते यामध्ये 3 महिन्याचा कालावधी आवश्यक आहे। सदर योजनेच्या रकमेवर वार्षिक 7.50% इतके व्याज मिळते। आपणास अचानक पैशांची गरज पडल्यानंतर खाते उघडण्याच्या 1 वर्षानंतर शिल्लक रकमेपैकी 40% रक्कम आपण काढून घेऊ शकतो। म्हणजेच यामधून आपणास पैसेही काढता येतात। खातेदाराचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास नियमानुसार रक्कम देण्याची तरतूद आहे। योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा। अशी नवीन नाविन्यपूर्ण माहिती मिळण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। धन्यवाद।